करत नाही. त्यानंतर सेक्शन बी मध्ये टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट बट अ डेंजरस मास्टर. तंत्रज्ञाना उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक स्वामी. आता मी एआय शिकवताना बरेच टॉपिक्स त्याच्यात पॉइंट डिस्कस केले. त्यात एक महत्वाचा पॉइंट, तर एक इस्रायलचा एक हिस्ट्रीचा प्रोफेसर आहे, त्याने एक पुस्तक लिहिलंय सेपियन. जगातलं प्रचंड सर्वात जास्त विकलं गेलेलं पुस्तक आहे सेपियन. आणि हे जे सेपियन पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी, आणि त्याच्यानंतर त्यांनी अजून 2 पुस्तकं लिहिली, एक मॉडर्न मॅन आणि होमोडियस 21 चॅलेंजेस टू 21 सेंचुरी. त्याच्यामध्ये हे जे पुस्तक आहे की टेक्नॉलॉजी इज युजफुल सर्वंट बट डेंजरस मास्टर. आता हा एक पॉइंट इंडायरेक्टली त्यांनी डिस्कस केलेला. आता तो पॉइंट काय होता की आपण लोकांनी नीतिशास्त्रात पण मी हे पॉइंट बऱ्याच वेळा सांगितलेला, हा पॉइंट की आपणच माणसं टॉप ऑफ फूडवेब का आहोत. ओके, अंडरस्टँड दिस. आपण झू मध्ये जातो तर झू मध्ये सिंह आणि वाघ आपल्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे, शक्तिशाली आहे. तुमच्या माझ्यापैकी कोणीही एकटा जंगलामध्ये ह्यांना सामनाच करू शकत नाही. पण हे वाघ सिंह आज जेलमध्ये का आहेत आणि आपण जेलच्या बाहेर का आहोत? आपण जेलमध्ये ते बाहेर का नाहीयेत? कारण आपल्याकडे एक ॲबिलिटी आहे विचार करण्याची आणि आपण ऑटोनॉमस आहोत, मुक्त स्वतंत्रपणे विचार करणारे प्राणी आहोत. आणि ह्या ॲबिलिटीमुळे आपण खूप स्पेशल आहोत. पण तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपण आपलं स्वातंत्र्य गमावत आहोत. ह्या पॉइंटवर तुम्हाला चर्चा करायची आहे की मोबाईलचं एवढं ऍडिक्शन झालेलं आपल्याला की मोबाईल काढून घेतला तर आपल्याला अस्वस्थ होतं. मी क्लासमध्ये जे उदाहरण दिलेलं की मी जे वॉच घालतो, माझं स्पोर्ट्स वॉच, आणि स्पोर्ट्स वॉच सांगतं आज किती एक्सरसाइज केली वगैरे, आणि एक दिवस एक्सरसाइज नाही केली तर ते अलार्म द्यायला लागतात, एक्सरसाइज नाही केली, आणि याच्यामुळे माझा कम्फर्ट लूज होतो. आणि याच्यामध्ये तंत्रज्ञान मला कंट्रोल करतंय. ओके, नेटफ्लिक्सवर मी काय बघावं, युट्यूबवर काय बघावं, तंत्रज्ञान मला सांगतंय. आणि याच्यामुळं टेक्नॉलॉजी, जोपर्यंत आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, इट्स अ युजफुल सर्वंट. आपण वंडर्स घडवून आणू शकतो वगैरे. पण टेक्नॉलॉजी आपल्याला कंट्रोल करायला लागली, मास्टर झाली आपली, दॅट इज व्हेरी डेंजरस. आणि टेक्नॉलॉजी मास्टर आतापर्यंत होणं शक्य नव्हतं, पण आता ते शक्य आहे एआय मध्ये. बिकॉज एआय कॅन थिंक, एआय कॅन कंट्रोल अस, एआय कॅन चेंज आवर ओपिनियन, एआय कॅन चेंज आवर माइंड. आणि एआय जेव्हा हे करू शकतं, ओके, तर मग एआय ते करताना, आणि एआय मध्ये एक कॉन्सेप्ट पण मी सांगितलेला टेक्नॉलॉजी डिस्कस करताना की एआय टेक्नॉलॉजीमध्ये की तुमचं एआय तंत्रज्ञानामध्ये की एआय सिंग्युलॅरिटी असा पॉइंट की ज्याच्यामध्ये मशीन कॅन प्रोग्राम इट सेल्फ. आणि हा जर पॉइंट रीच झाला इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. तर क्लासमध्ये निबंधात हा टॉपिक मी तेव्हा डिस्कस केलेला, लॉस ऑफ ऑटॉनॉमी टू एआय आणि एआय सिंग्युलॅरिटी. हे सगळे पॉइंट लिहून एकदम बेस्ट निबंध तुम्ही इथं हा लिहू शकता. ओके, मग याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ऍज अ सर्वंट, टेक्नॉलॉजीने आपल्याला कसं हजारो वर्ष मदत केलेली आहे, आपल्या इथपर्यंत पोहोचवलं आहे. आणि मास्टर झाली तर ती आपल्याला कसा आपल्याला विध्वंसाकडे घेऊन जाऊ शकते. कारण टेक्नॉलॉजी मध्ये मूल्य नाही. टेक्नॉलॉजी इज डिवाइड ऑफ व्हॅल्यूज, टेक्नॉलॉजी इज डिवाइड ऑफ इथिक्स. ते फक्त तंत्रज्ञान आहे. इट रिस्पॉन्ड्स टू इनपुट ऍज अन आउटपुट. ते फक्त इनपुट आउटपुटवर काम करायची गोष्ट आहे. तिला नैतिकता नसते, मूल्य नसतात. आणि त्याच्यामुळं तंत्रज्ञान सेवक म्हणून चांगला आहे, आपण जे सांगितलं ते करणारा. पण जर तो आपल्याला मास्टर बनून सांगायला लागला, तंत्रज्ञानाला फरक कळणार नाही. पॉइंट एवढाच आहे की आपण जेव्हा रस्ता बनवतो तर तिथे एखादं हे असतं, मुंग्यांचं वारुळ असतं, ते तोडताना आपण वारुळाचा विचार करतो का की मुंग्या मरतील वगैरे? तसंच आहे, एआय आपल्यापेक्षा पॉवरफुल झाला, तो आपला कशाला विचार करेल? आणि आपण त्याचे गुलाम बनलो आणि कंट्रोल करायला लागलं तर इट विल बी एंड फॉर द ह्युमॅनिटी. खूप हाय लेवल उत्तम निबंध एमपीएससीने विचारलेला आहे. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट गाईज की बरेच कोचिंग क्लासमध्ये बरेच लोक जे सांगत होते की भाई एमपीएससी म्हणजे जुना सिलेबस बघा, जुन्या सिलेबस मध्ये ही इझी जी गोष्टी शिकायच्या आणि तुम्हाला जास्त अवघड बघायची गरज नाही. 2011-12 जो एमपीएससीचा पॅटर्न होता तसेच निबंध येतील वगैरे. तर ही फालतू गोष्ट आहे. सिलेबसच बदललाय, तुमचे रिझनिंग स्किल बघायला, अनालिटिकल स्किल बघायला, आणि त्याच लेवलला निबंध आलेले आहेत. ओके, मागच्या ह्याच्यामध्ये पण जे पहिले 2-3 निबंध आले रिझनिंग बेस्ड आहेत. हा रिझनिंग बेस्ड आहे, हा रिझनिंग बेस्ड आहे. थोडेफार पहिला अटेम्प्ट म्हणून त्यांनी फॅक्च्युअल एसे दिलेत. पुढच्या 1-2 वर्षात हेही बंद होतील आणि युपीएससी सारखा पूर्ण पेपर हा फिलॉसॉफिकलच तुम्हाला येणार. ओके, सो